नमस्कार आणि जोहार मित्रांनो. आजचा ब्लॉग चालू करते मी आणि आम्ही चाललो वॉटर पार्क. तर मित्रांनो आज आम्ही चाललेलो आहेत वॉटर पार्कला विरार या ठिकाणी आणि सकाळी सकाळी निघलोय आणि विरारला जाऊया आणि बघूया आज वॉटर पार्क. कारण आज आहे संडे आणि आजचा ब्लॉग चालू केलाय तुमच्या वहिनीने. तर हिने आज ब्लॉग स्टार्ट केला म्हटलं बघूया हिला ब्लॉग स्टार्ट करता येतो का नाही. पहिला ट्राय होता, जिंदगी में पहली बार कुछ ट्राय कर रही है तो उसके लिए थोड़ा सा इज्जत दो और प्यार दो. तर चला पटापट निघूया आपण आणि डायरेक्ट आता जाऊया विरारला. आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघणार आहात वॉटर पार्क. आणि कोणतं वॉटर पार्क आहे ते चला पुढे जाऊन तुम्हाला सांगतो. एक जण ना ट्रेनमध्ये असा बसला आहे जसा काही ट्रेन मी कालच हप्त्यावर घेतली आहे. पहिले तर भेटते ट्रेन रिकामी तुला आपल्या वेस्टर्न लाईनला भेटेल आहे ना कधी रिकामी ट्रेन भेटले तर पुरेपूर फायदा घेतला जात आहे बॅगीवर ठेवून. राईट गाईज, विरार स्टेशनला पोहोचलो आहेत आम्ही आणि मागे बघू शकता हे विरार स्टेशन. आणि ही हिरोईन फार दिवसापासून आंघळलेली नाही ना तर तिला आता आंघळवायला तर हिला माहीत पडला ना काय आंघोळ जायचं आहे असं म्हणजे रिसॉर्टला. तर त्यापासून ही शुक्रवारपासून आंघोळ नाही केली मी. पाडला पाय नाही मी सोमवारपासून नाही आंघायला. आज हॉटेल तुला आंघोळ द्यायचं तुम्ही आज कसं आंघोळ बरं. मी तरी पण आंघोळ केली. काय नाही आंघोळ केलीस तुम्ही, साबण नाही लावलास ना. तर गाईज आपल्याला विरार स्टेशनवरून यायचं आहे वेस्टला. आणि वेस्टला तुम्हाला इथं मंथन रिसॉर्टसाठी जाण्यासाठी पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी एकदम फ्रीमध्ये आहे. तर तुम्ही इथे येऊन आणि रिक्षा घेऊ शकता. तर रिक्षा घेण्यासाठी तुम्हाला मी जो नंबर दिला आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा. रिक्षा डायरेक्ट तुम्हाला यायच्या आधी एक दिवसाआधी तुम्ही ह्याला कॉन्टॅक्ट करा आणि आम्ही उद्या येणार सांगा. तुमची जेवढी माणसं असतील तेवढ्यांना हे फ्रीमध्ये पिकअप करतील, तिथे नेऊन सोडतील आणि तिथून फ्रीमध्ये पिकअप करून स्टेशनला आणून सोडतील. गाईज रिक्षावाला येतोय तर आपण काही काय रे मागे ड्रेस महत्त्वाचे प्रश्न विचारू आपल्या सोबत आलेल्या माणसांसाठी. तर मॅडम ह्याच्या आधी तुम्ही कधी रेसॉर्टला गेलेले आहेत का? सांग लवकर. हां नाही गेलीस? कुठं गेलीस पोहायला? तुला पोहता येतं? हां खरा खरा सांग. डोंगरीपाडची लोक पाहते, बाबूगावची लोक पाहते, थोडा येतं. हिला पोहायला येतं का नाही मला कमेंटमध्ये सांगा. जरी ठगत हवी तर तुला मी आज गटांगड्या खावाडतो. हिला बरोबर ते लोकांना कसं काय माहित मला. तर तुमच्याकडचे लोक माहिती पाहत व्हायचे मी काय त्यांच्यासोबत तर काय ऐकलीच जात होती पोहायला. कुठं तुमच्याकडं बापूगावला कुठं पोहायला जागा कुठं आहे? हां आम्ही कुठं नदीला खडकाला खडकाला पोहा नदी. ही फार हट करून घेण्याला हो मला. हिला मी सांगा नको येस मला काम आहे तरी आली घेन. आज तुम्ही दाखवू माझ्याकडे प्रूफ. मला आणत नव्हता. आय हॅव अ प्रूफ. आणत नव्हता म्हणजे तेच सांगा ना नको येस तरी पण आली जबरदस्ती करून. तर आता पहा तिथं जेवढ्या पण राईड असतील त्या कंपल्सरी तुला सगळ्या करायला लागतील. एक पण राईड सोडलीस तर तुला तठच सोडून मी निघून मग तू मागून येतोस. पुढची गाई लिखित स्वरूपामध्ये ऑन कॅमेरा और रेकॉर्ड सगळ्यांना होतोय. हिने जर आज एक जरी राईड मिस केली तर हिची पुढच्या सगळ्या राईड कॅन्सल. तर गाईज फायनली रिक्षावाला आलेला आहे आपला. तर गाईज फायनली रिसॉर्टमध्ये आलेला आहे आणि गर्दी बघायला एकदम भयानक आहे. बघा गर्दी रिसॉर्ट झालेला आहे फुल आणि आतमध्ये एंट्री कोणाला देत नाहीत. पण सध्या मी कसं ब्लॉगिंगसाठी आलेलो आहे आणि ते रिक्षावाला ऑफिस होते तर त्यांनी आपल्याला एंट्री करून दिली. तुम्हाला दाखवतो कोण एंट्री करून दिली ते. आम्हाला दोघांना एंट्री करून दिली त्यांनी. हा गेट ओपन केला आणि आम्हाला आतमध्ये घेतलं. कधी पण यायचं असेल ना तर संडे सोडून या. एक दिवस सुट्टी काढा पण संडे सोडून या. हे बघा अशी कंडिशन असते. एंट्री आपल्याला करून दिलेली आहे आणि ज्यांनी एंट्री करून दिली त्यांचा तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळं देते. तुम्हाला पिकअप फ्री आणि ड्रॉप फ्री करून देतील मंथन रिसॉर्ट पासून स्टेशन आणि स्टेशन पासून रिसॉर्ट. तिकडे आवाज खूप जास्त आहे आणि हे आहे जेवायला. इथे तुम्हाला 700 रुपयामध्ये अनलिमिटेड जेवण, व्हेज नॉन व्हेज आणि सगळ्या फॅसिलिटीज आहेत. म्हणजे राईड वगैरे आहेत, इंटरनॅशनल राईड वगैरे आहेत सगळ्या. तर आज तर संडे आहे त्याच्यामुळे गर्दी खूप आहे. मला नाही वाटत मला राईड करायला भेटेल वगैरे. करता आली तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवेलच. हिचा तर पुरा मूडच खराब झालाय कारण एवढ्या लांबून आले बिचारी आणि आज तिला जमणार नाही आहे. तर माझा प्लॅन चाललेला रिटर्न जायचं असं. त्यांनी एवढे तिकीट वगैरे हे बघा सगळं अवेलेबल करून दिलं. पण तो बोलतोय की मी येतोय. जो मेन आहे ज्याने आम्हाला इन्व्हाइट केलं होतं ते येत आहेत. ते येतील मग बघू थोडाफार लॉकरचा वगैरे काय होतं. तर लॉकर वगैरे सगळे फुल झाले. सगळ्यात पहिले आता जातो जेवण करून घेतो, नाश्ता करून घेतो, भूक लागलेली आहे. आणि त्याच्यानंतर मग पुढे जर काही राईड करता आली तर ती तुम्हाला दाखवेन मी. तर हे गाईस नाश्त्यावरती आहे सगळं. इथं नाश्ता आहे आणि मंथन रिसॉर्ट नाश्ता टाइम वगैरे इकडे दिला आहे. हाँ इनको भी हेलो कहाँ से आए हो? ये कुर्ला के पब्लिक. तर पोहोचाव नाश्त्यामध्ये ब्रेड आहे आणि वटाण आहेत आणि योभाना लगेच खायला चालू केलाय. लाज वाटत आहे काय जरा तरी. मी घेन मी आलोय, मालक मी आहो
पण मला खायचे आणि हिला एवढी भूक लागत ना, काय सांगू तुम्हाला, आई शपथ खरंच 5-4 भूक लागत हिला. काय आता आपण म्हणता सोडला. आता आपला जो ड्रोन आहे तो आणलेला आहे, तर ड्रोन उडून बघूया. आणि आवाज कसा आहे तो माहिती नाही, ऍडजस्ट करून घे जास्त. मला टेन्शन तेच आहे की आवाज आला पाहिजे तुम्हाला असा. ड्रोन उडवूया, ड्रोनच्या फोटो तुमच्यासोबत शेअर करेन. आवडल्या तर व्हिडिओ लाईक करा. पाणी बघून मला राहावं नाही, टाइमची थोडी कमतरता आहे, पण मी म्हणलं 1-2 डुबक्या मारून जाऊ आपण. तर आता सावी गेली कपडे चेंज करायला आणि देवादादा आहेत आपले, त्यांना दाखवतो तुम्हाला. त्यांनी आपल्याला इथं ज्यांनी इन्व्हाइट केलंय ते सगळी सोय त्यांनीच केलेली आहे, तर त्यांना पण दाखवतो तुम्हाला. आणि हा त्यांचा नंबर देतोय, कॉन्टॅक्ट त्यांना करा. यायच्या आधी तुम्हाला सगळी सोय, माणूस एकदम 1 नंबर माणूस आहे. चप्पल ठेवायची राहिलो, चप्पल आता वेव पूल चालू होतोय, तर आता जाऊया फटाफट वेव पूल मध्ये. हाताला धरून इंडवा लागत ती कटकट. चला वेव पूल चालू झालेला आहे, वेव पूल चालू हो चुका आहे. काही पहिल्यांदा आता कॅमेरा काल घेतला आणि आज आता मी पाण्यात बुडवणार आहे. पहिलाच दिवस डायरेक्ट वॉटरप्रूफ टेस्ट. नाम म्हणजे तो भी ले लो भाई, इसको भाई नाम बताओ. सौरभ कांबळे, रत्नागिरीचा भाऊ आहे ना, कोकण कोकण बोलते. हा भाई, चला काही पाण्यात बुडूया. रेकॉर्डिंग चालू आहे. बुडवला बुड ना, बुड दंडे बुड. आणि फायनली आपण वरती आलो. आता मी वरती आलोय. हे बंद आहे का? हे चालू आहे ना. चलो आवाज आहे. ओ माय गॉड, ह्याच्यामध्ये सगळेजण इथून पूर्ण रेसॉर्टचा व्ह्यू दिसतो थोडा. पण एवढं पाणी थंड आहे, थोडं पाणी पडतं इथून. आणि आता वरती आलो तर आम्ही आलो होता वरती, तर इथून सगळ्या रेसॉर्टचा व्ह्यू दिसतोय बऱ्यापैकी. काही जेवणावर लाईन तर पाहा, लाईन जेवणावर कोणी काय खतरनाक लाईन पहा ना, तू जेवायला लाईन. यो 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 पेंड्या खाला. ये पेंड्या एक नंबरला पेंड्या. हा रुक काय नको तो.
चला काही आता कपडे चेंज करूया आणि निघूया. आपल्याला जायचं आहे. जास्त वेळा एक तास फक्त एन्जॉय केला, एक तास फक्त. हे रिसॉर्ट मध्ये तुम्हाला फक्त स्विमिंग पूल आणि हे सगळं नाही, साईडला बीच पण भेटेल आणि इथे रूम सुद्धा अवेलेबल आहे. तर तुम्ही इथे 1000 रुपये काहीतरी रूम चार्जेस आहेत. त्या चार्जेस मध्ये 1 डे साठी 1 नाईट साठी रूम बुक करू शकता. तर आता तुम्हाला रूम दाखवतो कशा पद्धतीच्या आहेत त्या. तर काही ह्या बघा, हे आहेत रूम्स आणि अशी रूम तुम्हाला भेटू शकते. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथे बुक करू शकता. AC आहे, फॅन आहे आणि सगळं आहे. त्याच्यानंतर इथे समोर तुम्ही निघाले का इथे रिसॉर्टचा पूर्ण व्ह्यू आहे तो तुम्हाला इथून बघायला भेटेल. बघा इकडे पूर्ण माणसं जेवायला वगैरे थांबलेले आहेत आणि पूर्ण रिसॉर्टचा व्ह्यू आहे. ह्या रूमचे चार्जेस तुम्हाला 1000 रुपये चार्जेस आहेत तुमचे आणि किती 1 डे साठी 1 डे साठी तुम्ही हा रूम बुक करू शकता. तर कधी आले तर तुम्हाला जर 1 डे मध्ये थांबायचं असेल तर इथे अशा पद्धतीचे सुंदर रूम आहेत. तिथे तुम्ही स्टे पण करू शकता. बेड वगैरे तिथे आहे आणि एकदम नीट अँड क्लीन रूम आहेत. त्याच्यामुळं मला पर्सनली आवडला रूम, चांगला आहे तिथे. तर हा आहे जेवणामधला मेनू आणि इथे तुम्हाला व्हेज पनीर आहे आणि नॉनव्हेज मध्ये चिकन आहे. हे दोन्ही मेनू भेटणार आहे. याच्यासोबत चपाती असते आणि सलाड पण असतो. पण सध्या ती संपलेला आहे तर ह्याच्यात ऍडजस्ट करतो आणि फटाफट खाऊन आणि निघतो. 700 रुपयामध्ये तुम्हाला अनलिमिटेड राईस, जेवण अनलिमिटेड असेल आणि सकाळी 9 पासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला हे सगळं एन्जॉय करायला भेटणार आहे. 700 रुपयामध्ये वर्थ इट आहे. आणि आता बाकीच्या गोष्टी आपण बाहेर निघाल्यानंतर करू. ठीक आहे. जेवणाला गर्दी बघा किती आहे, लाईन बघा कुठून तिथून लांब पडत आहे. कारण आज आहे रविवार, त्याच्यामुळे जेवणाला खूप जास्त गर्दी आहे आणि देवादादांमुळे आम्हाला जेवण पण व्यवस्थित झालं आणि जेवणासाठी जागा पण व्यवस्थित भेटली आणि जेवण लाईनीत उभा राहायला पण नाही लागलं. तर नंबर त्यांचा मी दिलेला आहे, डिस्क्रिप्शन मध्ये पण आहे आणि तिथे स्क्रीनवर पण दिसतोय तुम्हाला. तिथे त्यांना कधी यायचं असतं ना, तुम्हाला कधी यायचं असेल आपले डहाणू वसई विरार कुठले असले तुम्ही डहाणू पासून कुठून या तर आपल्या लोकांसाठी ते चांगले एक सर्व्हिस देतील आणि माझ्या ओळखीवर आणि तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला नक्कीच तुम्हाला दाखवतो. फॉलो करो, मित्रांनो हा होता मंथन रिसॉर्ट, ज्याच्यामध्ये तुम्हाला 700 रुपये तिकीट मध्ये सकाळी 9 ते 5 संध्याकाळी पूर्ण राईड भेटतील. अनलिमिटेड व्हेज नॉन व्हेज जेवण भेटेल, चहा भेटेल, नाश्ता भेटेल आणि इंटरनॅशनल राईड सुद्धा आहेत. 90 डिग्री राईड आहेत आणि भरपूर मोठ्या मोठ्या राईड आहेत. वेव पूल आहे. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही अनुभवल्या. तुम्हाला अनुभवायचे असतील तर खाली नंबर दिला आहे, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट नक्की करा. आणि आपले देवादादांनी खूप चांगली हेल्प केली आमची. म्हणजे जेवणापासून तर राईड पर्यंत सगळं, एवढी संडेच्या गर्दीला एवढी सगळी त्यांनी आमच्यासाठी मदत केली. त्यावर खूप खूप धन्यवाद. आणि हा यायचं असेल तर संडे सोडून कधी येऊ शकता, मी रिकमेंड करतो. बाकी तुम्ही कधी आले तरी 1 दिवसाआधी देवादादांचा नंबर देतो मी, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला फ्री पिकअप आणि फ्री ड्रॉप भेटून जाईल. ठीक आहे. तर एंड करते ब्लॉग को. बाय 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 बाय. चलो बाय बाय मित्रांनो. ब्लॉगला इथे समाप्त करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही टेक केअर. बाय बाय.